आखरे मीनाताई मंडपे, लीलाई साळवे, हमारे साथी सप्तऋषि लांजेवार जी, लोकमित्र ढोने जी। पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी या ठिकाणी अभिवादन करतो। आजच्या या 39व्या आंदोलनाच्या दिवशी आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समिती, आयुष्यमान सुरेश पाटील जी, मनोज बनसोड़ जी, माजी उपमहापौर धीरेन्द्र चांदे जी, दिनेश साहब जी, छायाताई बोरकर साहेब, या ठिकाणी बरेच लोक, वामनरावजी पण आहेत या ठिकाणी। ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी हातभार लावला ते समस्त मान्यवर या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्याचं निर्माण कार्य सुद्धा जसा प्रोजेक्ट या ठिकाणी तयार करण्यात आला त्या अनुषंगानं, त्याचं ड्राइंग डिझाईनच्या अनुषंगानं परिपूर्ण झाला पाहिजे। या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। मला धन्यवाद यासाठी दिले पाहिजेत की मला नेहमी वाटायचं की उत्तर नागपूर हे आंबेडकरी चळवळीचा केवळ बालेकिल्ला नाही, तर या चळवळीचा एक इतिहास या उत्तर नागपूरने या ठिकाणी लिहिलेला आहे। जवळपास 90 वर्षापासून सातत्यानं जर इतिहासामध्ये डोकावून जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की अनेक बाबी या ठिकाणी घडून आल्या आणि त्यातून या उत्तर नागपूरमध्ये आंबेडकरी चळवळ मोठ्या प्रमाणात फोफावली। आज सावित्रीबाईंची जयंती यासाठी साजरी करत असताना मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की 20 जुलै 1942ला सुलोचनाताई डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली अखिल भारतीय महिला परिषद याच परिसरामध्ये म्हणजे पेक्यामध्ये या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत झाली होती आणि त्यावेळेला बाबासाहेब म्हणाले होते की मला या ठिकाणी उपस्थित सर्व दलित महिलांना बघितल्यानंतर असं वाटतं की आता या देशाची प्रगती कुठेही थांबणार नाही। एक महत्त्वाचं वाक्य ते त्या ठिकाणी बोलून गेलेले होते। म्हणून या निमित्तानं मला आज सावित्रीबाईंना वंदन करताना म्हणावंसं वाटतं की तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे असावे, तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे असावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली, सावित्री माऊली। खरं म्हणजे गेल्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेच्या वेळी मला जेव्हा मंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली, संधी प्राप्त झाली, तेव्हा शपथ घेताना मी माझ्या आईचं नाव उल्लेखून त्या ठिकाणी शपथ घेतलेली होती। डॉक्टर नितीन तुळजा काशीनाथराव तसा मी उल्लेख केला होता। ज्या लोकांनी ऐकलं असेल, अजूनही यूट्यूबवर ते असेल। आणि जो आईचा दर्जा आहे, ज्या आईने बोट पकडून आम्हाला शिकवलं, त्या आईला
सलाम करण्याची संधी, अभिवादन करण्याची संधी मला त्या निमित्ताने या ठिकाणी प्राप्त झाली. खऱ्या अर्थानं जेव्हा सावित्रीबाईच्या समाजकारणाचा या ठिकाणी आपण विचार करतो तर त्या पहिल्या शिक्षिका होत्या, महिला शिक्षिका. आणि पहिल्या शिक्षण क्षेत्रातल्या त्या ठिकाणी कर्त्याधर्त्या सुद्धा त्या राहिल्या. समाज सुधारक म्हणून, महिला समाज सुधारक म्हणून पहिल्यांदा त्यांचं नाव त्या ठिकाणी उल्लेखली जातं. आणि पहिली महिला कवयित्री म्हणून सुद्धा त्यांना संबोधलं जातं. आणि त्या पहिल्या महिला स्वातंत्र्य संग्राम सैनिक सुद्धा होत्या, हे सुद्धा सांगायला मी या ठिकाणी विसरू शकत नाही. आणि म्हणून जेव्हा आपण हा विचार करतो तर हा विचार करत असताना जी समानता या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेली आहे, ती समानता आज या आंदोलनाच्या निमित्तानं या पेंडॉलमध्ये मला गेल्या 39 दिवसामध्ये बघायला मिळाली. सुरुवातीला मी बोलताना सांगितलं होतं आपणास या ठिकाणी की मला नेहमी वाटायचं की आपला बालेकिल्ला आहे. बाबासाहेब लोकशाहीवादी होते, त्यांनी या देशाला राज्यघटना तर दिली, परंतु देत असताना लोकशाही सुद्धा त्यांनी या देशाला दिली. आणि जेव्हा आपण लोकशाही मिळाल्यानंतर बाबासाहेबांचे लेकरं म्हणून काम करतो तर मग आमच्यामध्ये विकासाच्या नावावर भेदभाव कशाला, आणि तो भेदभाव नसावा. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या रुग्णालयाची रचना या ठिकाणी होत आहे तर मग त्या ठिकाणी आम्ही आपसामध्ये कुठेही आमचे भांडण तंटे असू नये. राजकारणात आहोत आम्ही, राजकारणामध्ये आमचे वेगळे पक्ष असू शकतात, परंतु जेव्हा समाजकारणाचा, आपल्या क्षेत्राचा विकासाचा प्रश्न असतो तेव्हा आम्ही आमचा पक्ष आपल्या घरातल्या कुटीला बांधून ठेवला पाहिजे, या मताचा मी होतो. आणि त्यामुळं छायाताई, दिनेश अंडरसारे आणि सगळ्या मंडळींना मी या ठिकाणी सांगितलं की आपण मिळून काहीतरी केलं पाहिजे. आणि मला धन्यवाद दिले पाहिजेत त्या लोकांना की ज्यांनी या आंदोलनामध्ये माझ्या विरुद्ध देखील बोलण्याची हिंमत या ठिकाणी केली. आणि त्याचं स्वागत मी तेवढ्याच मोठ्या मनाने या ठिकाणी केलं. मी विरोध केला नाही, मी स्वागत केलं. आणि मला बरं वाटलं, कारण म्हणतात ना की निंदकाचे घर असावे शेजारी. तर या ठिकाणी जे बोलणारे आहेत त्यांच्या मनामध्ये जी धगधग असेल, ती धगधग जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं उत्तर नागपूर आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला ठरणार नाही. आणि त्यामुळं तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजेत. दुसरे धन्यवाद दिले पाहिजेत की या चळवळीमध्ये सर्वात मोठ्या संख्येनं जर कुणी सहभाग नोंदविला जर असेल तर तो आमच्या आया बहिणींनी या ठिकाणी नोंदविलेला आहे. त्यांचं कितीही कौतुक केलं तरी कमी नाही. आणि त्यामुळं तुम्ही स्त्रियांकडे बोट दाखवा, मी म्हणणार नाही की दाखवू नका, दाखवलाच पाहिजे. आणि त्यांना चिडवलं सुद्धा पाहिजे की आम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं भगिनी या ठिकाणी आलो आणि तुम्ही नवरे बापू कुठं आहात. आमची मुलं सुद्धा येत नाही. ही शोकांतिका आहे की बिहारामध्ये आम्ही जेव्हा प्रार्थनेला जातो तर प्रार्थनेला सुद्धा महिलांची संख्या सगळ्यात जास्त असते, पुरुष मात्र त्या ठिकाणी नसतो. या ठिकाणी बोलताना काही लोकांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये आमच्या भगिनी कुठं पिकनिक आहे, कुठं कॉफी शॉपला जायचंय, कुठं किटी पार्टी आहे. हा अवांतर प्रश्न असू शकतो, प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न असू शकतो. परंतु जेव्हा समाजाच्या समाजकार्याची वेळ येते त्यावेळेला आमच्या भगिनीस धावून गेल्याचं चित्र 2023 मध्ये आणि आता 2024 मध्ये आमच्या समाजाच्या महिलांनी दाखवून दिलेलं आहे, हे सुद्धा नाकारता येणार नाही. मग ते चित्र अंबाझरी येथील डॉक्टर आंबेडकर भवनाच्या आंदोलनासाठी असो किंवा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय वाचवण्यासाठी असो, या दोन्ही वेळेला
आपण सर्व मंडळी या ठिकाणी समोर आलात, पुढे आलात आणि आम्हा पुरुषांना एक तुम्ही दाखवलं की आंदोलन कसं करायचं आणि कशा प्रकारे आपले मांडणी या ठिकाणी समाजाच्या प्रश्नाची केली पाहिजे, ज्याची गरज आजच्या या युगामध्ये आहे. जेव्हा या युगामध्ये धर्माच्या नावावर एखादा राजकीय पक्ष मतं मागायला निघाला असेल तर त्यांना हेही दाखवलं पाहिजे की धर्मापेक्षा समाजाच्या भावना, समाजाचे प्रश्न हे जास्त महत्त्वाचे आहेत आणि त्याला सुद्धा तितकाच मोठं स्थान या ठिकाणी प्राप्त झालं पाहिजे. आणि त्यामुळं मला या ठिकाणी दिनेश अंडरसहारेजींनी तर बऱ्याच गोष्टी या ठिकाणी मांडल्यात. त्यांनी सांगितलं की आम्ही हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करतो. स्थगित केलं पाहिजे कारण नवीन ऊर्जा त्याशिवाय येणार नाही. थोडंसं कुठेतरी थांबलं पाहिजे आणि संधी दिली पाहिजे आपल्या विरोधकांना, मैदान खुलं करून दिलं पाहिजे की ते काय करू शकतात. एक सत्य आहे की 14 एप्रिल 2023ला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन या ठिकाणी झालं, त्यावेळेला मी या ठिकाणी सांगितलं होतं ठणकावून की या उत्तर नागपूरच्या जनतेला हे रुग्णालय याच ठिकाणी पाहिजे. आणि त्यावेळेला उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी कबुली केली, परंतु हे आंदोलन सुरू झालं आणि त्यांनी त्याला दुजोरा दिला. हे सुद्धा या आंदोलनाचं फलित आहे, हे सुद्धा आपण विसरायला नको. हे ठीक आहे की 1165 कोटीचा प्रोजेक्ट त्यांनी 575 कोटीमध्ये आणला. काही दिवसापूर्वी नागपूर सुधार प्रन्यासनी याचा आर्किटेक्ट साठी बीड केला. त्या बीड मध्ये जे आर्किटेक्ट समोर आले त्यांनी त्या ठिकाणी त्याचा आराखडा दाखवला, ड्रॉइंग डिझाईन दाखवली आणि त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं की 11 माळ्याची ही बिल्डिंग, जरी या ठिकाणी 8 माळे दाखवण्यात आले असतील परंतु मुळामध्ये 11 माळ्याची बिल्डिंग एक कॅबिनेटच्या सब कमिटीमध्ये सँक्शन झालेली आहे. मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्यापैकी 8 माळे आधी बनवायचे आणि बाकीचे माळे नंतर सोयीनुसार बनवायचं ठरलेलं होतं. अंदाजे 95,000 स्क्वेअर मीटरच्या दराप्रमाणे त्याचा आराखडा प्रकल्पाची कॉस्ट त्या ठिकाणी काढली गेली, जी 862 कोटी त्या ठिकाणी होती बांधकामाची. यंत्रसामुग्री वगैरे नव्हे, बाकीचं यंत्रसामुग्री आणि इतर गोष्टी बाकी याच्यात आलेल्या आहेत. तर ती कॉस्टच या ठिकाणी 575 कोटीवर आणण्यात आली. यावरून एक लक्षात येतं की राज्य सरकार आम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतात. राज्य सरकारला वाटतं की हे हॉस्पिटल इतकं भव्य दिव्य होऊच नये, त्याला कन्स्ट्रेंट करावं. तर जेव्हा NITच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्याला आर्किटेक्टला सूचना केल्या की तुम्ही आम्हाला ही बिल्डिंग पुन्हा 575 कोटीमध्ये कशी बनेल तो आराखडा मला द्या, तेव्हा मी आज बोलावून घेतलं होतं त्यांना. आज त्यांच्यासोबत बसलो, त्यांना सांगितलं की जी बिल्डिंगची रचना 2021 मध्ये 862 कोटीमध्ये करण्यात आलेली होती, त्याला आज 575 कोटी करून तुम्ही काय सांगू इच्छिता हे मला पहिल्यांदा सांगा. आज रेतीचे दर वाढलेत, सिमेंटचे दर वाढलेत, लोखंडाचे दर वाढलेत, विटांचे दर वाढलेत. दरवाढ इतकी मोठ्या प्रमाणात झाली तर जे 862 कोटीची जी बांधकामासाठीची जी अमाऊंट होती ती वाढायला पाहिजे होती, तर ती कमी तुम्ही करतात. याचा अर्थ आपल्या राज्यामध्ये भाववाढ कमी झाली का? जर भाववाढ कमी झाली नाही, वाढली जर असेल तर ही तर अमाऊंट वाढली पाहिजे. म्हणजे असं 862 कोटीची 1000 कोटी झाली पाहिजे होती, तर तुम्ही ती 575 कशी आणली? त्यांच्या तोंडातनं शब्द निघाला. मध्यंतरीच्या काळामध्ये माझं मंत्री महोदयांशी बोलणं झालं. मी त्यांना म्हटलं की तुम्ही मीटिंग बोलावली खरी, पण मला तारीख माहिती नाही. आधीच म्हटलं आम्ही उपमुख्यमंत्र्यांना वारंवार विनंती करतो. परवाला सुद्धा नवीन वर्षाच्या दिवशी जी बैठक झाली DPCची, त्या DPCच्या बैठकीमध्ये मी हा प्रस्ताव मांडला
मुद्दा मांडला की मागील 30-40 दिवसापासून उत्तर नागपुरामध्ये आमची दलित जनता, आमची बौद्ध जनता, आमची आंबेडकरी जनता आणि उत्तर नागपूरची जनता हे डॉक्टर आंबेडकर हॉस्पिटलबद्दल आंदोलन करीत आहेत. कृती समितीने आपल्याला पत्र लिहिलं, विनंती केली की आम्हाला भेटायला वेळ द्या, पण तुम्ही अजूनपर्यंत दिली नाही. पालकमंत्री महोदय, आपण त्यांना कधी भेटणार आहात कृपया मला सांगावं. माझ्या मोबाईलवर मेसेज पण आहे, मी मेसेज पण पाठवला, त्यांनाही पाठवला, त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षाला चंद्रशेखर बावनकुळेंनाही पाठवला आणि त्यांना सांगितलं की वेळ द्या. ते म्हटले की मी 2-3 दिवसात सांगतो. आज 3 तारीख, अजूनपर्यंत वेळ आलेली नाही. कदाचित आजच्या या आपल्या स्त्री शक्तीमुळं त्यांना वाटेल की आपण वेळ नाही दिली, तरी स्त्री शक्ती जी आज संघटित छोट्या प्रमाणात जरी दिसत असली तरी तिचं स्वरूप हे कधीही मोठं होऊ शकते. आणि स्त्री एकदा जर बाहेर निघाली आणि तिने जर आपला आवाज उगारला तर ते कुणालाही घाबरत नाही, हे सुद्धा त्या लोकांना कळेल आणि आपल्याला वेळ या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही. सावित्रीबाईंनी आपल्या आयुष्यामध्ये काय केलं, काय नाही केलं, कशा पद्धतीने या ठिकाणी समानतेसाठी त्याला भांडल्यात, जात आणि लिंग यासाठी त्यांनी कशा पद्धतीने काम केलं. त्यांनी जेव्हा प्रथम शाळा भिडेवाड्या इथं त्यांनी उघडलेली होती त्यावेळेला सुद्धा या ठिकाणी मला वाटतं 1848ला पुण्याच्या भिडेवाड्याला शाळा, 1848ला. तर ज्या वेळेला त्या शिकवायला त्या शाळेमध्ये जायच्या तर त्यांना सोबत आणखी एक लुगडं घेऊन जावं लागत असं. उल्लेख केला उज्ज्वलाताईंनी त्या ठिकाणी, आपण केला उल्लेख की चिखल फेकला गेला, घाण फेकली गेली आणि तरीही ते न डगमगता न घाबरता त्या शाळेत जायच्या, पुन्हा लुगडं बदलवायच्या आणि मग मुलींना शिकवायच्या. पहिल्या त्यांच्या कक्षामध्ये 90 मुली होत्या आणि त्यांना त्या शिकवत असत. तर अशा पद्धतीने त्यांनी चळवळ उभारली. मला आठवलं की सावित्रीबाईंवर हा जो प्रसंग आला तसाच प्रसंग परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर सुद्धा आला होता बालपणी. जेव्हा साताऱ्याला ते शाळेत जायचे, शाळेमध्ये जात असताना त्यांना भिंतीकडे तोंड करून डबा खावा लागत असे. त्यांनी जेव्हा आपल्या आईला विचारलं, भीमाईला, त्यांनी सांगितलं की बाळा, तुला काळजी घ्यावी लागेल याची, तुला भिंतीकडे तोंड करून खावं लागेल. बसायला चटई सुद्धा दिली जात नसे, प्यायला पाणी सुद्धा दिली जात नसे. एक ज्या पद्धतीची वागणूक या देशात मनुवाद्यांनी दिली, त्या मनुवाद्यांच्या त्या विचारसरणीच्या विरुद्ध आज आमचा हा लढा उभा आहे. आणि सावित्रीताई त्याचसाठीच लढल्यात, बाबासाहेब आंबेडकरही त्याचसाठी लढलेत. आपल्याला दोंडो कर्वे सुद्धा आठवत असतील, त्यांनी सुद्धा स्त्रियांच्या समानतेसाठी लढा दिला होता. आणि रधो कर्वे त्यांचे जे चिरंजीव होते, त्यांच्या मासिकाविरुद्ध, समाज स्वास्थ्य मासिकाविरुद्ध जेव्हा कोर्टामध्ये केस झाली अश्लीलपणाविरुद्ध, तेव्हा ती केस जर कुणी लढली असेल तर ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेबांवर अनेकांनी, ब्राह्मणवाद्यांनी त्या ठिकाणी ताशेरे ओढले होते. बाबासाहेबांनी परत मागे जाऊन बघितलं सुद्धा नाही. आणि म्हणून हे सर्व लक्षात घेऊन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देत असताना कलम 14 मध्ये स्त्री आणि पुरुषांची समानता या ठिकाणी मिळवून दिली. जो अधिकार मनुवाद्याने केवळ पुरुषांना दिला होता त्याला नाकारण्याचं काम बाबासाहेबांनी त्या काळामध्ये केलं होतं. आणि तुम्हाला आठवत असेल की 1927 साली बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली होती. त्या जाळण्याचं कारणही तेच होतं. आणि म्हणून या शक्तींविरुद्ध, मनुवादी शक्तीविरुद्ध लढताना आम्हाला एकत्र राहावं लागणार. दिवस काही चांगले नाहीत. आणि या दिवसामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय संविधानाचा एक एक स्तंभ या ठिकाणी गारद करण्याचं काम केंद्रातली सरकार, राज्यातली सरकार या ठिकाणी करते आहे.
स्त्रियांना आजही फार वाईट पद्धतीची वागणूक दिली जाते, जेव्हा की या देशातल्या लोकांच्या पोषक म्हणून बळीराजा जरी शेतकऱ्यांना म्हणत असलो आपण, परंतु शेतामध्ये काम करणाऱ्या जर कुणी असतील मजूर म्हणून, तर त्या स्त्रिया हे लक्षात ठेवलं पाहिजे. मला आठवतं चांगल्या पद्धतीनं, मी यवतमाळला पालकमंत्री होतो आणि पावसाळा येण्याच्या त्या काठावरती कडकडारून विजा पडल्या आणि विजा पडल्यानंतर काही शेतकरी मरण पावले ही बातमी आली आणि त्यांना आम्हाला सरकारकडून मानधन द्यायचं होतं की त्या मरण पावल्याकडून त्याची जे काही परतफेड करायची आहे. तर तो चेक देत असताना मी ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी विजा पडून कडाडून मरण पावलेले होते त्यांना भेटायला गेलो होतो, तर त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व स्त्रियाच होत्या, दुसरं कोणी नव्हतं. त्यामुळं घरातलं काम असो, शेतातलं काम असो, किंवा गटर साफ करण्याचं काम असो, किंवा घाण साफ करण्याचं काम असो, मग ती घरातली घाण असो किंवा समाजातली घाण असो, त्यासाठी या देशातल्या स्त्रिया पुढे आल्या हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपली ही शक्ती आमच्या कामी निश्चितपणे पडणार आहे. कारण आम्ही जरी आज माघार घेतली आंदोलनाची, परंतु हरलेलो नाही. आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं करो मत, आम्ही घाबरणारे लोक नाहीत. बाबासाहेबांनी कधी बाबासाहेब घाबरले नाही. बाबासाहेबांनी कधी कुणाला हे म्हटलं नाही की आपने ये कहा तो मैं आपका सुनूंगा ही. शरण जाणं आमचं काम नाही आहे. शरण केवळ आम्ही एकाच ठिकाणी जाऊ शकतो आणि ते म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाला, दुसऱ्या कुणाला नाही. आणि त्यामुळं आज आपण जरी स्थगिती करत असलात, मी ऊर्जा मंत्री होतो, त्यामुळे तुम्हाला आता नवीन ऊर्जा कशी मिळेल याचा निश्चितपणे अनुभव मला आहे. त्याचा आपण प्रयत्न करूया. 26 जानेवारी काही लांब नाही आहे. बघूया मंत्री महोदय आता कधी पुढच्या आठवड्यात बैठक लावतात, बोलावतात, काय नवीन निघतं त्याचा मी परिपूर्ण अभ्यास केलेला आहे. त्याची मांडणी चांगल्या पद्धतीने करू आणि कृती समितीच्या प्रतिनिधींना निश्चितपणे मी घेऊन जाण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करेन. तो सन्मान तुम्हाला दिलाच पाहिजे. जेव्हा आम्ही लोकशाहीची भाषणं करत असतो तर मग लोकशाही स्वतःही ऍक्सेप्ट केली पाहिजे. या ठिकाणी पुष्पाताईंनी म्हटलं की माझ्या पत्नीने त्यांना कसं सहकार्य केलं बालपणी, खरोखर खरं आहे. माझ्या आईने सुद्धा मला फार सहकार्य केलं होतं. मला आठवतं की एकदा मला वाटतं 70च्या पूर्वी असेल, म्हणजे जवळपास 67 किंवा 68ची वेळ असेल, हिंदू मुस्लिमांची दंगल झाली नागपुरात आणि माझ्या घरासमोर एकच मुसलमानांचं घर होतं आणि त्या घरावरती बाळावपेठचे सगळे हिंदू समाजाचे लोक आलेत आणि ते घर जाळणार. तर त्या घरातल्या सगळ्या महिलांना बाहेर काढून, मुलींना बाहेर काढून त्यांना लष्करी बागमध्ये त्यांच्या मामाच्या घरी पोहोचवण्यासाठी माझ्या आईने मला घेऊन त्या ठिकाणी नेलं होतं आणि त्या स्त्रियांना वाचवलं होतं. हा धडा मी विसरलेला नाही. दुसरा धडा त्यांनी मला जो लक्षात शिकवला तो म्हणजे एकदा भिलगावरून एक परिवार म्हणजे एक पुरुष आपल्या पत्नीला घेऊन रिक्षाने माझ्या घरासमोरून दागा हॉस्पिटलकडे जायला निघाला आणि त्या स्त्रीची प्रसूती माझ्या घराजवळ झाली. त्या महिलेला माझ्या घरात आणून माझ्या आईने तिची प्रसूती केलेली होती. त्यामुळं माझ्या आईकडनं मला तो ठेवा मिळाला. शिक्षणाचा ठेवा सुद्धा तसाच मिळाला की सकाळी काठी घेऊन राहायची, काठी घेऊन 4 वाजता उठवायची की बाबासाहेबांनी सांगितलं शिका आणि त्यामुळे तुला शिक्षण घ्यावंच लागेल आणि जर झोपेतून उठलं नाही तर मारायची काठीने. तर हे माझ्यावर भोगलेलं माझं अनुभव आहे. तसंच जेव्हा माझं लग्न झालं, माझ्या पत्नीने मला समाजाचे सर्व कामं करायला, समाजाला जितके पोषक असतील, समाजाच्या विकासासाठी जे असतील, मग बौद्ध धम्माचे, मग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महापरित्राण पाठ करण्याचं असेल किंवा काही बुद्धविहार बांधण्याचं जे असेल, यामध्ये मोलाची भूमिका त्या माऊलीने निभावलेली आहे आणि तुम्हाला तिने सहकार्य केलं.
निश्चितच तिचंही कौतुक या ठिकाणी केलं पाहिजे आजच्या दिवशी, असं एक पती या नात्याने मला वाटतं. आज या ठिकाणी खरोखरच मी धन्यवाद देऊ इच्छेन आपणा सर्वांना आणि उत्तर नागपूरच्या समस्त जनतेला. काही दिवस ठीक आहे की कमी या ठिकाणी उपस्थिती होती, परंतु बऱ्याच काळात मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहिली, आपला पाठिंबा मिळाला. या निमित्तानं आपला लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या भागासाठी काय करतो आहे, कोणती विकासाची कामं घेऊन येतो आहे आणि ती कसली आहेत आणि त्यांनी कशी उंची समाजाची वाढू शकते. आज आपण बघता की उत्तर नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर आपण उभारलं. बाबासाहेबांचं आंबेडकरांच्या नावाचं मोठं सेंटर हे बघायला देशातून जेव्हा लोक दीक्षाभूमीला येतात ते सुद्धा या ठिकाणी व्हिजिट करतात आणि ते बघून जातात. हे उत्तर नागपूरचं वैशिष्ट्य आहे. त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल सुद्धा होणार याची ग्वाही मी या ठिकाणी देतो. माझ्या शरीरामध्ये जोपर्यंत रक्त आहे त्या रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा लढा तुमच्या खांद्याशी खांदा लावून तुमच्या सोबत स्वाभिमानाने लढेल हा विश्वास या ठिकाणी देऊ इच्छितो आणि कृती समितीचे पुन्हा या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. पण गुरु मानलेला आहे नाही का, तर त्यांच्यात तरी तुलना होऊ शकत नाही. पण आता आपण सगळ्या जणी ज्या बसलेल्या आहोत ते खरोखर फुल्यांमुळे तर बसलेल्याच आहोत आपण, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातल्या कलमांनी बसलेलो आहोत. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःला जेवायला वेळ मिळत नव्हता, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःच्या प्रकृतीकडे, म्हणजे इथे बसलेल्या 50% लोकांना शुगर असेल, म्हणजे मला आहे म्हणून म्हणतात नाही, आणि ज्या माणसाला शुगर असते त्या माणसाची अवस्था किती भयावह असते, त्या स्थितीमध्ये या बाबासाहेबांनी अतोनात कष्ट करून जेव्हा काम केलं, बाबासाहेबांना हजारो कोटी लोकांचा विचार सातत्याने त्यांच्या डोक्यात. तर जेव्हा विदेशात जायचं असेल तेव्हा मात्र बुद्धाची मूर्ती प्रेझेंट करायला बुद्ध पाहिजे आहे. आपल्या घरामध्ये बुद्धाच्या करुणेची छाया राहिली पाहिजे म्हणून बुद्ध आमच्या घरामध्ये असला पाहिजे, परंतु आमच्या विचारात बुद्ध नसला पाहिजे. आणि अशा विचारांना तोडायचं आहे, गाडून टाकायचं आहे, हद्दपार करायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी तयार असलं पाहिजे. 2024 डोक्यात ठेवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून वागायचं आहे. मी थांबते. जय भीम, जय सावित्री, जय फुले. आणि एक शेवटचा नारा देते, लढेंगे लढेंगे. धन्यवाद.